स्वागत आहे तुमचं. आज आपले कपडे घातले मस्त. अरे आज आपला डान्स आहे, म्हटलं चांगला व्हिडिओ बनवा, ब्लॉग बनवा चांगला खतरनाक वाला. दुसऱ्याचे कपडे आहे बा आपल्या तर काही नाही. चष्माही आहे, चष्मा दाखवतो एकदम खतरनाक वाला चष्मा आहे आपल्या जवळ. पाहून घ्या. चला शाळेत पाहू आज आपला डान्स. चला सध्या तर भाऊ आपले दंगलदार भाऊ इथं भेटले. दंगागारे हात मोडला समोर. चला चला आपल्या 22 लाखाच्या गाडीत बसू. चला भाई आपल्या 22 लाखाच्या गाडीत बसून आपण आज. चला बसा बसा रे बसा रे. अबे आपली गाडी कोणाच्या गाडीत बसता का? चला आपली तर काही गाडी वहिनी बहिते. आपण चाललो शाळेच्या गाडी. चला शाळेत आलो. शाळेत आज होते 10 वाजता कार्यक्रम सुरू. जास्त होते रे शाळेला वाजले आता 11 वाजता. 11 वाजता होते. आले बरोबर पहिले चंगाळ आपला अध्यक्ष आपणच आहे. आजचा प्रमुख पाहुणे मी अध्यक्ष. बाई इथं माझा फोटो आहे. मी आजचा अध्यक्ष. आजचा अध्यक्ष मी आहे इथं. बरोबर बरोबर. अध्यक्ष कोण आहे सांगा. अध्यक्ष सांगा. हा कॅमेरा तिकडे दाखव. कॅमेरा तिकडे दाखव. नाही मी अध्यक्ष. अध्यक्ष बसलेले आहेत. निधी चौधरी नाही फक्त मी अध्यक्ष. हा तर अध्यक्ष मी ठरलो. शाळेत जे आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा एक उपक्रम राबवला का सारेला झाडं दिले वाटून. त्याच्या कारणानं काय होते का बा सारेला पर्यावरण संरक्षणाची एक ओढ लागून जाते. हे बा आमचं झाड साऱ्यात हेच झाड घेतलं होतं ना आम्ही. याले तेव्हा आम्ही खत टाकत नाही. खत आणत आमचं लक्ष नाही राहत. आम्ही काय करतो फुटलेले म्हणतो फेकू नका खिचडी आमच्या झाडाला टाका. आम्ही आमचं झाड प्राचार्य सर आहे म्हणजे मुख्याध्यापक आहे. सरनं एवढे 2 वाक्य सांगायसाठी मला लावला अर्धा घंटा लावला जास्तीत जास्त. पाहिलं होतं तुम्ही 2-2 मिनिटांना सांगे सर असं म्हण असं म्हण असं म्हण. समोर दाखवत तुम्हाला कार्यक्रम सुरू होते आता थोड्या वेळातच. भाऊ भेटू आपण आता कार्यक्रमात. नंतर झाली बाई प्रेयरची तयारी सुरू. इथं प्रेयरच्या लाईनी लागल्या. मी समोर देऊन राहिलो ऑर्डर. ते बा पांढऱ्या शर्ट घालून. आता थोड्या वेळात होते कार्यक्रम. आता चालू होते बाई इथं कार्यक्रम म्हणजे खेळायचे कार्यक्रम चालू होते. तर पहा तुम्ही समोर आता काय काय होते. कोणते खेळ खेळा लागतो. सध्या तर बाई इथं चालू आहे जो आता गेम होणार आहे त्यासाठी फुगे फुगून राहिले सर्वजण. पहा आता इथं खिळे लावून चटई टाकून त्याच्यावर बांधते फुगे. सरनं काढला नवीन गेम. तर ग्लास स्टोन वेगवेगळ्या प्रकारचे गेम काढले. गेमामध्ये इथं नावही दिले आहे सर्व गेम. इथं होते सायकल रेस. इथं सर्व सर बसले आहे. भामोदे सर उभे. सगळे विद्यार्थी याकडे गेमकडे मनोरंजनात्मक गेम याकडे सुरू झालेला आहे. इथं वेगळाच रूल निघाला. इथं असं आहे का बा एक डाईस आहे आणि म्हणजे गोटी आहे. त्याच्यावर जेवढे पडन म्हणजे लुडोतली गोटी आहे त्यावर जेवढे पडन तेवढे फुगे फोडता येते. तर गेम पास तुम्ही समोर कसा आहे तो. या स्पर्धेमध्ये तुम्हाला बॉटल फेकायची आहे आणि ज्याची बॉटल सरळ झाली अशी तो 1 ग्लास खाली पाडेल. जो विजयी होईल त्याला अंतिम क्षणी 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा मिळेल. नंतर झाली सर्व शिक्षकांची सायकल रेस. सायकल रेस मध्ये सर्व शिक्षक विळले एकदम अशी स्लो सायकल रेस. त्यामध्ये वाटण सर तर हारले. सोनारे सर समोर आहे आणि शेकार सर तर निघालेच नाही अजून. मला तर वाटते बा सोनार सरच जिंकते सायकल स्लो रेस मध्ये. पहिले सोनारे सरांनी सायकल रेसची म्हणजे स्लो सायकलची सुरुवात केली. तुम्ही पाहिलं असेल. आता शेखर सरनं केली सुरुवात. जिंकले सर तुम्ही. नाही मग स्पर्धक राहिले ना. स्पर्धक राहिले. सायकल रेसच्या पहिले आहे सॅक्रेस म्हणजे जे पोत्यात उभं राहून उड्या मार लागते बा. उड्या मार राहिले पोत्यात. पण याच्या मागं मला पाया लागून राहिलं. पहा तुम्ही आता हे पहा मी याच्या मागं पळून राहिलो. काढले आता जितते कोण तर मी तुम्हाला सांगतो. तर हा जिंकला. तो तिकडचा जिंकला कोपऱ्यातला.
आता आपली सायकल रेस आपण लावली. सायकल रेसच्या नंबर लावला. सायकल ठेवली इकडे होती तर इकडे सरकवली सायकल. आता होते सायकल रेस सुरू झाल्यावर आता सायकल कोण जिंकते, आपण तर जिंकतो का नाही आता काही माहित नाही. सध्या समोर पहा तुम्ही आता काय होते तो. आपण टेकोला बाई पाय आणि झालो आऊट आणि निघालो पळालो सायकल घेऊन. आपली सायकल तर काही नाही, कोणाची काय माहित नाही. सायकल घेऊन पळालो मी तिकडे. स्लो सायकल रेस मध्ये मी हारलो पहा तुम्ही आता. बाकी समोर दाखवतो काय होतं. नंतर खेळले दाभाळे सर आणि देवळेकर सर हा गेम, आणि ह्या गेम मध्ये कोण जिंकते ते पहा. जिंकले आहे. माझ्या जवळ इथं पैसे नाही तुम्हाला सायकल उभी आहे सायकल. आम्ही जातो आता सायकल घेऊन. सायकल वाल्याला तर माहित नाही पळून राहिलो आम्ही सायकल घेऊन. तर बघा तुम्ही मंडपात तिथे आणि लाईट मध्ये बसा व्यवस्थित. काय आहे तो स्वागत गीत आहे हो. और स्वागत गीत डबल आहे म्हणजे मग डबल आपल्याला घुंगरू वाजवा लागते. आजूबाजूला असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना मारावा तिकडे. चला लवकर या इकडे. तर भाई ओमले म्हटलं नको वाजू रे तबला. सर कल्ला करून हा पण नाचू तबला वाजून राहिला इकडे, नाचून राहिला इकडे. तो कितनी भोली है, प्यारी प्यारी है हो माँ, हो माँ, हो माँ, हो माँ की है माँ तेरी अखियाँ, मेरे लिए जागी है तू सारी सारी रतिया मेरी निंदिया पे। माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की। भाई तुम्हाला कॅमेऱ्यात काय काय फीचर असतो ते पहा. हा कितीचा कॅमेरा असं ना, हा 1.5-2 लाखाचा आहे तो कॅमेरा. 2 लाखाचा कॅमेरा. याचा लेन्स पहा तुम्ही. बघा लेन्स पहा. लेन्स असतं 50-60 हजाराचा लेन्स आहे त्याचा. हे आहे. तर चला फोटो काढू आता आपण ह्या नंतर काढून राहिलो मी इथं बसलेल्या सर्वेचा फोटो. नंतर सर म्हणे काढतो म्हणे. सरही काढून राहिले आता फोटो. सर पहा आता यायचा फोटो काढते. सर नाही काढला यायचा फोटो. आणि नंतर भिडलो मी डबल फोटो काढाले. त्याचा फोटो काढला मी तो स्टेजवर आहे तो. पहा माझी ॲक्शन. आता होते डान्सला सुरुवात. त्याच्या पहिले गाणं चालू झालं आणि 5-5 सेकंदाचे तुम्हाला क्लिप दाखवतो. तर पहा तुम्ही. तर भाई हा तर आपल्याच तालात गाणं म्हणून आला. याची मजा पाहतो. आम्ही स्टाफ रूम च्यात घुसलो आणि इथं आम्ही तबला ठेवायला लावला. सारे लाईट चालू करतो. काढ रे जरा. अबे नाही जमत ना तुम्हाला. काय चालून राहिले ते सध्या काम बोलतं की जमत नाही. कॅम्प्युटर एवढं खास हो आपल्याला काय बाहेरच नाही चाललं. पाडतो तो माऊस खाली. तिकडे काय एवढा चांगला कार्यक्रम चालू आहे ना यशवंता. मागच्या महिन्यातच त्यांना भारत सरकारतर्फे जाऊ द्या भाई.
नंतर इथं चालू आहे हळदी कुंकू लावणं. सर्व ज्या 10वीतल्या मुली आहेत ह्या लावून राहिल्या सर्वेले हळदी आणि कुंकू. तांदूळ आणाले याच्यात टाकासाठी. तांदूळ याच्यात संवाद आज रोजच्या रोज दुरावत आहे. स्वयंपाक करत असताना म्हणा किंवा काम करत असताना म्हणा नंतर प्रमुख पाहुण्यांना दिले वटी भरली द्यायची आपल्या भाषेत. मॅडम यांचं उखाणं ऐकायचं आहे आपल्याला. रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित. रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित. आयुष्य मागते राहुल रावांसहित. नंतर ज्या काही बाया होत्या म्हणजे ज्या काही मुलाच्या आई होत्या त्या सर्वांनं म्हटलं उखाणं. तर एखादं उखाणं ऐकत तुम्हाला तर ऐका. थोड्या वेळात रेझिन चालू होते तोपर्यंत केला पोट्टी नाही तर चंगळ आणि रेझिन करते. सर्वात पहिले आमच्या रेझिन म्हणजे साध्या भाषेत सांगत झालं तर ते सादरीकरण असं. आता पहा तुम्ही समोर आज शेवट झाला म्हणजे कार्यक्रम संपला शेवट झाला. तर सध्या आज आमचा काही डान्स झाला नाही म्हणजे कपडे आणूनही काही फायदा झाला नाही आमचा. तर काही नाही ते कुठे बसले इथं सध्या. आता उद्या डान्स आहे तर पाहू आपण शेवट. आजचा ब्लॉग करतो इथं. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉगची वाट पहा.